जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरांमध्ये चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद करत स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली आहे। या प्रकरणात मंदिर चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणून 1 किलो चांदी व 2.5 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। जुन्नर आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाली होती। यामध्ये आळेफाटा, ओतूर, मंचर, पारगाव पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत मंदिर चोरीचे गुन्हे दाखल झाले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर विभागात गुन्हे प्रगटीकरणाचे काम पाहणारे पथक नेमण्यात आले होते। या पथकाने समांतर तपास करताना या गुन्ह्याच्या व इतर सर्व गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सर्व मंदिर चोरीमध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले। आळेफाटा, मंचर, पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील CCTV तपासले असता एकाच वर्णनाचे कपडे परिधान केलेला चोरटा आढळून आला। सदरचा संशयित हा संतोष एकनाथ बडे, अकलापूर, तालुका संगमनेर येथील राहणारा आहे। तसेच तो फिरस्ता असून मिळेल त्या ठिकाणी मजुरी काम करतो। मिळालेल्या बातमीच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपी हा अकलापूर येथे मिळून आला नाही। त्याचा जुन्नर तालुका परिसरात शोध घेत असताना दिनांक 30 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर संशयिताचा शोध घेत असताना तो आळेफाटा परिसरात आला असल्याची बातमी मिळाली। बातमीच्या आधारे सापळा लावून पथकाने आरोपी संतोष एकनाथ बडे, वय 50 वर्षे, राहणार अकलापूर, जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले। त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने धोलवड, लौकी, धामणी गावातील मंदिरांमध्ये चोरी केली असल्याचे सांगितले। आरोपीने एकूण 4 गुन्हे केल्याचे सांगितले आहे। चोरी केलेले 1 किलो चांदीचे दागिने, 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे। सदर आरोपीवर यापूर्वीही नारायणगाव तसेच घोडेगाव येथे घरफोडी व मंदिर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्या ताब्यातून कालिका माता मंदिर काळवाडी, अंबिका माता मंदिर भवानीनगर धोलवड, रानुबाई देवी मंदिर लौकी, काळूबाई मंदिर धामणी येथील मंदिरातून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र कुमार चौधर, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी केले असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करत आहे।